नमस्कार. जसे राजकीय नेते अवसरवादी असतात, तसं लोकही अवसरवादी असतात का? कुणाचं तरी मागे राहण्याची त्यांची मजबुरी असते का? दहा 10% लोक सोडले, कारण त्यात नेत्याबरोबर स्थानिक राजकारणी असतात. स्वतःचा फायदा बघणारे पक्षाचे लोक असतात. पण 90% लोकांना काही फायदा होत नाही. मग ते लोक सगळं तत्व गुंडाळून ठेवणाऱ्या राजकीय नेत्यामागे का जातात? सब घोडे 12% सारखे सगळे पक्ष तो वेगळा आहे असं म्हणतात, पण एकाला झाकावं दुसऱ्याला उघडावं असे असूनही लोक पक्षाचं तत्व, नेत्याचं मोठेपण कुठल्या तोंडाने मिरवतात? असं वाटतं जसं राजा तशी प्रजा, हेच खरं. आता बघा, महाराष्ट्रातील 5 वर्षाचा पक्षाचा राजकीय प्रवास. 5 वर्षापूर्वी मित्रहो, महाराष्ट्रात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा BJPला मिळाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला. पण निवडणूक झाल्यानंतर खरं तर उद्धव ठाकरे शिवसेना आणि BJP यांची युती होऊन ह्या राज्यामध्ये सरकार स्थापन व्हायला हवं होतं. पण तसं काही झालं नाही. त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार असे काही घडले की लोकांनाही ते खूपच विचित्र आणि वेगळं वाटलं. उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की मला दिल्लीकडून असं सांगण्यात आलं होतं की पहिला मुख्यमंत्री 2.5 वर्ष तुम्ही व्हायचं आणि 2.5 वर्ष BJPचा मुख्यमंत्री राहील. म्हणजे सेनेचा 2.5 वर्ष आणि BJPचा 2.5 वर्ष, असं अमित शहाने आश्वासन दिले असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्यानंतर BJPने ती गोष्ट नाकारली आणि मग उद्धव ठाकरे सरळ काँग्रेसच्या दारात जाऊन उभे राहिले. आणि तिथूनच मग शरद पवार साहेबांनी कशा पद्धतीने सगळं मॅनेज केलं की उद्धव ठाकरे आघाडीकडून मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी 2.5 वर्ष कारभार केला. त्यानंतर 2.5 वर्षानंतर BJPने काय खेळ केला आणि एकनाथ शिंदे हे BJPकडे येऊन ते मुख्यमंत्री झाले आणि ते आजही मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर मधल्या काळात अजित पवार ही शरद पवारांना सोडून तेही BJPकडे आले आणि उपमुख्यमंत्री होऊन या राज्याचे अर्थमंत्री झाले. हा 5 वर्षाचा जर इतिहास बघितला तर पक्षांनी कशा कशा कोलांट्या उड्या खाल्ल्या आणि सत्तेसाठी काय काय गमती जमती केल्या हे बघत असताना, तरीही आज आपण असं बघतो की वेगवेगळ्या पक्षांकडे लोक मोठ्या प्रमाणात जमावडा करत आहे. त्यांच्या मोर्चांना, त्यांच्या सभेला, त्यांच्या मिटिंगांना लोक जमा होतात. मग जर पक्ष अवसरवादी भूमिका किंवा त्यांच्या फायद्याची भूमिका घेत असतील तर लोक कसे काय त्यांच्या पाठीमागे असतात? याचा अर्थ त्यांनाही काही फायदा होतो का? असं बघितलं तर सामान्य माणसाचा यात कुठेही फायदा नाही, पण तरीही लोक त्यांच्या मागे जातात. BJPने ठाकरेची चिरवली व सत्ता मिळवली एवढंच फार म्हणता येईल की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करून. पण यावेळेस BJPची इमेज कितपत खालावली हे येत्या विधानसभेतच कळेलच. पण ठाकरेने काय मिळवलं आणि ठाकरेने हा सगळा उलटा खेळ करून खरोखर काही मिळवलं का, हाही या विधानसभेनंतरच कळणार आहे. कारण ज्या बाळासाहेब ठाकरेचा हिंदू अजेंडा होता तो पूर्णपणे उलटवायचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आणि ज्या काँग्रेसशी कधीही बाळासाहेब ठाकरेने जवळीक साधली नाही, त्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले. मग जर विचार केला तर उद्धव ठाकरे का गेले? मुख्यपद मिळवण्यासाठी असं एका बाजूला म्हणत असताना खरोखर याचं हेच कारण आहे का? आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे त्यांचं ऐकत नव्हते किंवा उद्धव ठाकरे जर काँग्रेसच्या वळसेनं गेले, ते तत्व एकनाथ शिंदेला पटलं नाही म्हणून एकनाथ शिंदे BJPकडे आले का? कारण BJP आणि काँग्रेस, BJP आणि सेनेचे तत्व एकच आणि तो होता हिंदू अजेंडा आणि राष्ट्रवाद.
पण या ठिकाणी सुद्धा जे काम काँग्रेसकडे जाऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री मिळवलं तेच काम एकनाथ शिंदेने BJPकडे जाऊन मुख्यमंत्री मिळवलं. म्हणजे यांचा मुख्यमंत्रीपद मिळवणं हाच अजेंडा होता का? म्हणजे असे सगळे प्रश्न या ठिकाणी उभे राहतात. आणि ह्या सगळ्यामध्ये मुळात फडणवीसांना काय मिळालं? ठीक आहे, BJPला सत्ता मिळाली जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, पण व्यक्तिगत फडणवीसच्या पदरात काय पडलं? जर आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जर परत युती निवडणूक जिंकली आणि जर फडणवीसला मुख्यमंत्री मिळालं तर मागचं भरून पावेल असं फार झालं तर म्हणता येईल. पण मग जर समजा आघाडीला सत्ता मिळाली नाही आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा झाले नाही तर उद्धव ठाकरेंनी काय कमवलं असं एका बाजूने म्हटलं जाईल. हे यांच्या मतलबामुळे, कमवण्यामुळे आणि यांच्या सत्तेमुळे सामान्य माणसाला काय भेटलं आणि महाराष्ट्राला काय मिळालं हाही प्रश्नाचा उभा राहतो. कारण ह्या गडबडीमध्ये जेही कामं एकनाथ शिंदेने केले असतील ते बऱ्यापैकी चांगले केले किंवा साधे झाले किंवा बरे झाले नाही हे तर लोक ठरवतील. पण पक्षाची इमेज, पक्षाचे तत्त्व, पक्षाचा विचार हा कुठेतरी वाहवत गेला असं वाटतं. कारण कुठलाही पक्ष काँग्रेस सोडून ह्या फाटाफुटीमध्ये सामील झाला नाही. पण काँग्रेसचे बहुतांश मोठमोठे नेते BJPकडे आणि अलग अलग पक्षाकडे निघून गेले. शरद पवारांचा पक्षच कुठला, उद्धव ठाकरेंची शिवसेनेची 2 शकलं झाली, BJP मात्र तसाच राहिला. पण BJPची जी एक इमेज होती की BJP अशा गोष्टी केल्यामुळे BJPला त्याचा फटका नक्की लोकसभेत बसला. विधानसभेत त्याचं काय होतं ते पुढे बघता येईल. यात काँग्रेसला फारसा फरक पडला नाही. जरी त्यांचे लोक गेले तरी लोकसभेत काँग्रेसला फायदा झाला. तो आता विधानसभेत होतो का ही बघावं लागेल. पण खरा प्रश्न असा आहे की लोक अशा लोकांमध्ये, अशा अवसरवादी राजकारण लोकांमध्ये, असे फाटाफूट करणाऱ्या लोकांमध्ये आणि कुठलंही तत्त्व, कुठलेही विचार, कुठलेही काही न विचार करता अशा पक्षात फाटाफूट करून फक्त सत्ता मिळवतात तरीही लोक यांच्या मागे कसे जातात? याचा अर्थ लोकांना ह्या गोष्टी आवडतात का? किंवा जर नेता अवसरवादी, नेता मतलबी असेल तर लोकही मतलबी आहेत का? असा प्रश्न केव्हाही पडू शकतो. नमस्कार.